प्रकरण असं आहे की मागील वर्षी देखील आपण बघू शकता की हे कपाशीचं 2 महिन्याचं वाण आहे आणि याच्यावरती मर नावाचा रोग आलेला, कारण की 2 महिने झाडाला झाले त्यानंतर झाड ऑटोमॅटिक त्याचे पानं जे आहेत पिवळे पडतात आणि त्यानंतर ते जळून जात आहे। मागील वर्षी देखील आम्ही कृषी विभागाला कळवलं, जिल्हा प्रशासनाला कळवलं, कृषी विभाग म्हणते की हे औषध मारा, ते खत टाका। मग आता आम्ही सगळे औषधं खत टाकू टाकू तर दमलो त्या झाडा वाचवण्यासाठी। आता आम्हाला ते औषध त्यांनी जे सांगितलेले ते पिऊन मरण्याचा टाइम आलेला, कारण की यांना लाख लाख 2-2 लाख रुपये पगार असताना देखील यांच्याकडून जर हे झाड नेमकं कशामुळे जळत आहे याचं संशोधन होत नाही आणि दुसरी गोष्ट संशोधन नाही करता याच्यावरती आतापर्यंत त्यांना डोकून पाहायला देखील वेळ नाही, कारण की बदनापूर तालुक्यातील आजपर्यंत 5 गावांमध्ये हा इफेक्ट कापसावरती झालेला आहे। उद्या जर संपूर्ण जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या कापसावरती जर आलं तर याची जबाबदारी कोण घेणार, आम्हाला याची नुकसान भरपाई कोण देणार? आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जिल्हा कृषी अधीक्षक व जिल्हाधिकारी महोदय यांना पत्र दिलेले की या कापसाच्या वाणावरती जी काय मर नावाची रोग आलेली आहे याच्यावरती तात्काळ उपाययोजना करून त्याचबरोबर आमच्या कापसाच्या प्रति हेक्टरी जवळपास याने 2 लाख रुपयापर्यंतची नुकसान भरपाई देखील देण्यात यावी आणि संबंधित जे काय आमच्या गावासाठी किंवा जिल्ह्यासाठी जे काय संशोधन अधिकारी असतील यांच्यावरती देखील कठोरात कठोर कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे, कारण की हा एका शेतकऱ्याचा प्रश्न नाही, संपूर्ण जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न आहे। आणि जोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो, कदाचित उद्या 2 दिवसामध्ये जर आम्हाला सरकारकडून काही याबद्दलचं उपाययोजना करू किंवा नुकसान भरपाई देऊ याबद्दल जर सांगण्यात आलं नाही तर आम्ही शेतकरी मात्र पुढील 2 दिवसाच्या नंतर कठोरात कठोर पाऊल देखील या प्रशासनाच्या आणि शासनाच्या विरोधामध्ये उचलल्याशिवाय राहणार नाही, हे देखील तुम्हाला या ठिकाणावर मी ठामपणे सांगतो। बावणे बांगरीचा अर्जुन ऋषीनाथ शिंदे, एक शेतकरी घरातला मुलगा। मी माझ्या शेतामध्ये अडीच एकर जवळपास मी हे श्रीरामा सीडचं पैसा वसुली वाण लागवड केलेली आहे। या कपाशीच्या पिकावरती मर रोगासारखा एक असा रोग आलेला आहे। कपाशीची वाढ खुंटून कपाशीचे पूर्ण सुकून झाडे सुकून याचं पूर्ण कपाशी पिकाचं नुकसान होत आहे। याच्यात आम्ही प्रशासनाकडे तक्रार केली असता प्रशासनाकडून उत्तर भेटतंय की या कपाशीसाठी हे वॉटर सोल्युबल खत सोडा, ते खत सोडा, याला कोणत्याही प्रकारचा आतापर्यंत याच्यावर पूर्वनियोजित असा एखादा असं मला इलाज झालेला नाही, समाधानकारक असा इलाज झालेला नाही। त्याच्यामुळं कपाशीच्या पिकावरती पूर्ण क्षेत्र असं आमचं पूर्ण बसलेलं आहे। जवळपास आमच्या गावाच्या क्षेत्रामध्ये जवळपास 300 ते 400 एकर जवळपास क्षेत्र हे पूर्ण बाधित झालेलं आहे। आता काय मागणी आहे? आता प्रशासनाकडून याचे तात्काळ पंचनामे करून किंवा वर सादर करून त्याच्यावर एक समाधानकारक असं इलाज त्यांच्याकडून आम्हाला सांगण्यात यावा किंवा याचे नुकसान भरपाई केलं दावा त्यांनी आमच्या करून द्यावी आम्हाला।